आज होणार 10वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार. 28 ते 30 एप्रिल या 3 दिवस लाडकी बहिणींचा एप्रिलचा हप्ता वाटप होणार आहे. 10वा हप्ता होणार वाटप. एकूण 15,000 रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. एकूण 15,000 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. नमस्कार. आजची सर्वात मोठी अपडेट आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. 10व्या हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच 10वा हप्ता जमा होत आहे. नमस्कार. आजची सर्वात मोठी अपडेट. तर बघा, आत्ताची लेटेस्ट अपडेट अशी आहे की आजपासूनच 10वा हप्ता वाटप होतोय आणि ही आत्ताची सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट आहे, ओरिजिनल अपडेट आहे. आणि ही ओरिजिनल अपडेट आपण आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. खुशखबर अशी आहे की सलग 3 दिवस, बघा सलग 3 दिवस हे वाटप चालणार आहे. 3 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैशाचं वाटप होणार आहे. म्हणजे एकूण 3 टप्प्यामध्ये तुम्हाला 10व्या हप्त्याचं गिफ्ट, 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. काही महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळतील, काही महिलांना दुसऱ्या टप्प्यात, तर काही महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे पडणार आहेत. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. सलग 3 दिवस हे वाटप चालणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये, बघा जिल्ह्यानुसार हे वाटप होणार आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, काही जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार, काही जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर काही जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे आहेत, तर 36 जिल्हे आहेत. 36/3. ठीक आहे. ठीक आहे. 12. बघा, एका दिवशी जवळपास म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये किंवा एका टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. 12 + 12 + 12 12 36, म्हणजे 3 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे वाटप चालणार आहे. आणि किती पात्र महिलांना हे पैसे मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा आकडेवारी समोर आलेली आहे. तर बघा, 2 कोटी, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 2,53,00,000 महिलांना 10वा हप्ता वाटप होणार आहे. 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. सलग 3 दिवस हे वाटप चालणार आहे. ठीक आहे. आता बघा, 2,53,00,000 महिलांना 10वा हप्ता मिळणार आहे. परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचा पॉइंट असा आहे की सर्वच महिलांना 1,500 रुपये मिळणार नाहीत. यातील अनेक अशा महिला आहेत किंवा लाखो महिला अशा आहेत ज्यांना 1,500 ऐवजी 500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच आता लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की निवडणूक प्रक्रियेच्या अगोदर ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. ठीक आहे, 2100 रुपये देणार आहोत. परंतु 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार त्याविषयी सुद्धा आता माहिती सांगतो. तर या ठिकाणी लक्षात घ्या की महायुतीचं जे सरकार आहे, हे सरकार सत्तेमध्ये किती वर्ष आहे, तर 5 वर्ष आहे. ठीक आहे, 5 वर्ष सत्तेमध्ये आहे महायुतीचं सरकार. त्यामुळे 5 वर्षामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस 2100 रुपये लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत. म्हणजे 100% तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु सध्या तुम्हाला जो 10वा हप्ता येणार आहे, हा 10वा हप्ता 1,500 रुपयेच मिळणार आहे. अशी या ठिकाणी ओरिजिनल अपडेट समोर आलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी स्वतः सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल व घोषणा केली जाईल की या महिन्यापासून आम्ही तुम्हाला 2100 रुपये देणार आहोत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. म्हणजे सकारात्मक आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे, तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. मगाशी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे की काही महिलांना आता 500 रुपये मिळणार आहेत. बघा, 10वा हप्ता 500 रुपये येणार आहे. तर त्या महिलांची संख्या या ठिकाणी समोर आलेली आहे, आकडेवारी समोर आलेली आहे. बघा, 7,74,148 महिला या अशा महिला असणार आहेत ज्या महिलांना 500 रुपये वाटप केले जाणार आहेत. बघा, म्हणजे 1,500 ऐवजी 500च मिळणार आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 1,500 वजा 500 जर या ठिकाणी केलं तर म्हणजे 1,000 रुपये या महिलांचे, लाडकी बहिणींचे कमी केले जाणार आहेत. 7,74,148 महिलांना फक्त आणि फक्त 1,000 रुपये मिळणार नाहीत, म्हणजे फक्त 500 रुपये मिळणार आहेत. आता याचं कारण काय आहे? या महिलांना 7,74,148 महिलांना 500 रुपये का बरं दिले जातील? कारण की या महिला ऑलरेडी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्या योजनेचं नाव आहे नमो शेतकरी योजना.
म्हणजे या महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 12,000 रुपये वाटप केले जातात. म्हणजे वार्षिक 12,000 म्हणजे एका महिन्याला या महिलांना जवळपास 1,000 रुपये मिळतात. ठीक आहे. पर मंथ हे पैसे येत नाहीत, 3-4 महिन्यातून येतात. परंतु कसं जरी हिशोब केला तरी तो हिशोब तिथेच येतोय. कारण की वर्षाला या महिलांना 12,000 मिळतात. म्हणजे प्रति महिना 1,000 रुपये अशा प्रकारे तुम्ही पकडू शकता. 1,000 रुपये यांना या योजनेतून मिळतात. म्हणजे आता या महिलांना 1,500 रुपये का मिळत नाहीत नमो शेतकरी योजनेच्या? तर या ठिकाणी बघा, या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून मिळणार 500 रुपये. या नमो शेतकरी योजनेमधून दरमहा 1,000 रुपये तर मिळत आहेत. मग किती रुपये झाले टोटल? या ठिकाणी बघा 1,500 रुपये. म्हणजे या महिलांना दोन्ही योजनेचे मिळून 1,500 रुपये दिले जात आहेत. नमो शेतकरी योजनेचे 1,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये. दोन्ही मिळून 1,500 रुपये. म्हणजे जी महिला, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जी महिला फक्त एका योजनेचा लाभ घेते तिला पण 1,500 मिळत आहेत. जी महिला 2 योजनेचा लाभ घेते, उदाहरणार्थ नमो शेतकरी योजनेचे 1,000 रुपये, लाडकी बहीणचे 500 रुपये, दोन्हीचा लाभ घेते त्या महिलेला सुद्धा एकूण दर महिन्याला 1,500च मिळत आहेत. मग तुम्ही कोणत्या जरी योजनेचा दोन्हीपैकी लाभ घेतला तरी तुम्हाला दरमहा 1,500 मिळणार आहेत. म्हणजे वर्षाला तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहेत टोटल. ठीक आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये लवकरच तुम्हाला 2,100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे 2,100 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर जवळपास 25,200 रुपये लाडक्या बहिणींना भविष्यामध्ये मिळणार आहेत. आता सध्या 2,100 बाबत निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे सध्या तुम्हाला जो 10वा हप्ता येणार आहे, हा 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु तो 10वा हप्ता 1,500 रुपयेच येणार आहे, अशी या ठिकाणी ऑथेंटिक बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अखेर आता महिलांची प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. कारण की आता आजपासून फायनल वाटप सुरू होत आहे. एप्रिलच्या 10व्या हप्त्याचं गिफ्ट, एप्रिलच्या 10व्या हप्त्याचं फायनल वाटप आता सुरू होत आहे. ठीक आहे. तर बघा, एप्रिलचा 10वा हप्ता फायनल वाटप आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये एकूण टोटल जे दिवस होते ते होते 30 दिवस. यापैकी आज तारीख आहे 28. ठीक आहे. म्हणजे 27 दिवस या ठिकाणी संपलेले आहेत. या 27 दिवसामध्ये एप्रिलचा हप्ता वाटप झालेला नाहीये. जवळपास 27 दिवस झाले, 1 एप्रिल पासून ते 27 एप्रिल पर्यंत जवळपास 27 दिवस झाले लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की आम्हाला 10व्या हप्त्याचं गिफ्ट कधी मिळणार. तर तुमची प्रतीक्षा आज संपलेली आहे. अखेर आजपासून 10व्या हप्त्याचं फायनल वाटप सुरू होत आहे. अखेर महिलांची, लाडक्या ताईंची, लाडक्या बहिणींची आज प्रतीक्षा संपली. फायनल वाटप आजपासून सुरू होत आहे. 3 दिवस हे वाटप चालणार आहे. आता बघा, टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप होणार आहेत. बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 12 जिल्हे असणार. 32-36 अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. बघा, टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील महिलांना, सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत. एकही महिला वंचित राहणार नाही, एकाही जिल्ह्यातील महिला वंचित राहणार नाही. सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे. आता बघा, सर्वात अगोदर जे पैसे जमा होणार आहेत हे पैसे पडणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे, म्हणजे पुणे विभागातील जिल्हे, पुणे, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सर्वात आधी पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, नागपूर विभागातील जिल्हे, मग नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा या विभागातील जिल्ह्यांना पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर नाशिक विभागातील जे जिल्हे आहेत, मग नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अमरावती विभागातील जे जिल्हे आहेत, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोकण विभागातील जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना पैसे वितरित केले जाणार आहेत. ठाणे, मुंबई सर्बन, मुंबई सिटी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. टप्प्याटप्प्याने हे वाटप होणार आहे. त्यानंतर अंतिम वाटप होणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. म्हणजे एकूणच सांगायचं झालं तर 36च्या 36 जिल्ह्यामध्ये 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. सर्व पात्र महिलांना आता 10वा हप्ता आजपासून मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता बघा, 3 दिवस हे वाटप चालणार आहे. 3 दिवस 100% पैसे वाटप होणार आहेत. 28 एप्रिल आज सोमवार आहे, आज बँका चालू आहेत, आज पैसे येणार आहेत. उद्या 29 एप्रिल मंगळवार आहे, बँका चालू आहेत, उद्या पैसे येणार आहेत. त्यानंतर 30 एप्रिल अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त आहे, बुधवार आहे, या दिवशी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत
सर्व महिलांच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता 10व्या हप्त्या संदर्भात मोठी ऑथेंटिक बातमी, मोठी ऑथेंटिक अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे. तर या ठिकाणी बघा, ऑथेंटिक अपडेट अशी आहे की 10वा हप्ता बघा, 10वा हप्ता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणींचा 10वा हप्ता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मिळणार आहे. म्हणजेच आज तारीख आहे 28 एप्रिल ते 30 एप्रिल या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये एप्रिलचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे.